काव्याला नंदिनीचा फोन येतो. ती फोन उचलते आणि म्हणते, हो ताई येतेच आहे मी, येतेच, लवकरात लवकर येते, असं म्हणून ती फोन ठेवते. ते बोलणं जीवा जाता जाता ऐकतो. फोन ठेवून दिल्यानंतर काव्य आपली अडकलेली ओढणी काढण्याचा मनापासून प्रयत्न करत असते, पण ती काय तिला निघत नसते. जीवा ते बघतो, तिच्याजवळ येऊन म्हणतो की ऐक ना, मी करतो ना तुला मदत, मी माणुसकी म्हणून करतोय मदत तुला, म्हणजे कसं आहे, तू लवकर नंदिनीपर्यंत पोहोचशील, असं म्हणून जीवा काव्याला ओढणी काढायला मदत करतो. ओढणी काढून देतो आणि गाडीची डिगीही उघडून देतो. गाडीची डिगी उघडल्यानंतर काव्याला तिची चावी मिळते. काव्या म्हणते जीवाला, ऐक ना, देते मी तुला पेट्रोल. तेव्हा जीवा म्हणतो, लगेच उपकारांची परतफेड करायची गरज नाहीये, तसंही नंदिनीला त्रास होऊ नये यासाठी मी तुझी मदत केली. तुला वेळ झाला तर तिलाही विसर्जनाला वेळ होईल आणि याचा तिला त्रास होईल. नकोय मला तुझ्याकडून पेट्रोल, ये तू. तेव्हा काव्या म्हणते, परत येणार नाहीये मी, खड्ड्यात जातो, असं म्हणते आणि काव्या गाडीवर बसून निघून जाते.